नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये कोरिलेशन बद्दल आपण माहिती घेत असताना कोरिलेशनचा कन्सेप्ट आपण समजावून घेतलेला आहे. त्यानंतर कोरिलेशन स्टडी करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्सपैकी आपण ग्राफिकल मेथड वापरून कोरिलेशन कशा पद्धतीनं फाइंड करायचं ते आपण बघितलं. म्हणजे स्कॅटर डायग्रॅम वरून कोरिलेशन आपण कशा पद्धतीनं सांगू शकतो याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर दुसरी जी मेथड आहे मॅथमॅटिकल मेथड, त्या मॅथमॅटिकल मेथड पैकी कार्ल पियर्सनचा जो कोरिलेशन कोइफिशियंट आहे तो आपण पाहिलेला आहे. तो कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याची इंटरप्रिटेशन्स कशी द्यायची, ॲक्च्युअल न्यूमरिकल डेटासाठी तो कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट कसा काढायचा याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता हा जो कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट जो आहे तो जेव्हा आपला डेटा क्वांटिटेटिव्ह असतो त्यालाच आपण व्हेरिएबल असं म्हणतो, तर त्या क्वांटिटेटिव्ह डेटासाठीच किंवा क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स दाखवणाऱ्या डेटासाठीच आपण काय करू शकतो, वापरू शकतो. पण एखादा डेटा समजा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत असेल किंवा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स असतील, त्या सिच्युएशनमध्ये त्या फिनॉमिनॉनमध्ये काय होतं, कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट आपल्याला उपयोगी पडत नाही. कारण जी क्वालिटेटिव्ह फिनॉमिनॉन असते किंवा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर असतं ते आपण कुठल्याही क्वांटिटेटिव्ह मेजरमध्ये मोजू शकत नाही किंवा त्याला इव्हॅल्युएट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल लीडरशिप ॲबिलिटी किंवा फिमेल ब्युटी, या ज्या गोष्टी असतात त्या क्वांटिटेटिव्ह मेजर्समध्ये आपल्याला मोजता येत नाहीत. पण आपण काय करू शकतो, त्यांना रँक देऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसऱ्या व्यक्तीमध्ये लीडरशिप ॲबिलिटी चांगल्या पद्धतीची आहे, अशा पद्धतीने आपण रँक देऊ शकतो एकमेकांना कंपेअर करून, ज्या पद्धतीचं त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे त्या पद्धतीनं. मग अशा केसमध्ये मग आपल्याला जो डेटा मिळतो तो डेटा काय असतो, तर तो त्याच्या ग्रेड्सनुसार किंवा रँक्सनुसार अरेंज केलेला डेटा आपल्याला मिळतो. मग ह्या अशा पद्धतीच्या डेटाला कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट आपल्याला वापरता येत नाही. त्यामुळं दुसऱ्या मॅथमॅटिकल मेथडनं आपण तिथं कोरिलेशन काढू शकतो. दुसरी मेथड कुठली आहे, तर स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट. स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट जो आहे तो काय करतो, अशा क्वालिटेटिव्ह डेटासाठी आपल्याला कोरिलेशन कसं काढायचं ते सांगू शकतो. उदाहरणार्थ काही कामगार आहेत, त्या कामगारांना आपण त्यांच्या इफिशियन्सीनुसार एका ऑर्डरमध्ये अरेंज करू शकतो. कोण जास्त इफिशियंट आहे, त्यापेक्षा कमी कोण, त्यापेक्षा कमी कोण, अशा पद्धतीने एखादा सुपरवायझर काय करू शकतो, त्यांना त्यांच्या इफिशियन्सीनुसार रँक देऊ शकतो. किंवा स्टुडंट्सची उंची न मोजता डायरेक्ट त्यांना उंचीप्रमाणे त्यांना आपण रँक देऊ शकतो. सगळ्यात जास्त उंच असणारा एक पहिली रँक, अशा पद्धतीनं आपण डेटा काय करू शकतो, अरेंज करू शकतो. आणि त्या डेटासाठी आपण स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढू शकतो, जो डेटा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक पजेस करतो. मग अशा दोन क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय कशा पद्धतीचं कोरिलेशन आहे ते आपण मग त्या स्पियरमनच्या रँक कोरिलेशनवरून सांगू शकतो. आता रँक म्हणजे नेमकं काय, तर तुमचा जो डेटा आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स पजेस करणारा
तो डेटा एका ऑर्डर्ड अरेंजमेंटमध्ये त्या कॅरेक्टरनुसार जर आपण अरेंज केला, ऑर्डरमध्ये अरेंज केला एका, तर त्या अरेंजमेंटमधल्या एखाद्या इंडिव्हिज्युअलची जी पोझिशन असते त्या ऑर्डरमधली, दॅट इज नथिंग बट दी रँक. म्हणजे अन ऑर्डर्ड अरेंजमेंट अकॉर्डिंग टू गिवन कॅरेक्टर ऑफ इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड रँकिंग. त्याला आपण रँकिंग म्हणतो. अँड द नंबर इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ ए गिवन इंडिव्हिज्युअल इन रँकिंग इज कॉल्ड इट्स रँक. म्हणजे त्या रँकिंगमधला एखाद्या इंडिव्हिज्युअलचा जो नंबर असतो, तो नंबर काय करतो, त्याची पोझिशन दाखवतो. तर त्या नंबरला आपण त्याची काय म्हणतो, रँक असं आपण म्हणतो. आता दुसरा अजून एक कन्सेप्ट रँकिंग करताना आपल्याला येतो, तो म्हणजे टाय. टाय म्हणजे काय, तर रँकिंग करत असताना आपल्याला कधी कधी अशी सिच्युएशन येते की दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल जे आहेत त्यांना सेमच रँक आपल्याला द्यावी लागत आहे. अशी सिच्युएशन येते, त्याला आपण टाय सिच्युएशन असं म्हणतो. म्हणजे इन रँकिंग व्हेन देअर आर 2 or more individuals are allotted the same rank is called tie. म्हणजे आपण बघतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये की त्या स्पर्धेत एखादा नंबर विभागून दिला जातो. म्हणजे दुसऱ्या नंबरचं प्राइज जे आहे, सेकंड प्राइज, ते विभागून दिलं जातं, दोघांना ते प्राइज मिळतं. म्हणजे ह्याचा अर्थ त्या दोघांमध्ये टाय ऑकर झालेला असतो. दॅट इज नथिंग बट दी टाय. आणि मग अशा दोन सेरीजेसमधल्या रँक्स आपल्याला जर अवेलेबल असतील, तर त्या रँक्समधलं जे असोसिएशन असतं, कोरिलेशन बिटवीन 2 सेरीजेस ऑफ रँक्स इज कॉल्ड रँक कोरिलेशन. त्याला रँक कोरिलेशन आपण म्हणतो. मग आता हे रँक कोरिलेशन आपण जे काढतो ते स्पियरमनच्या रँक कोरिलेशन कोइफिशियंटनं काढतो. आता स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट हा न्यूमरिकल आहे. म्हणजे त्याची काहीतरी व्हॅल्यू न्यूमरिकल येते. जसा कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट जसा एक न्यूमरिकल व्हॅल्यू तुम्हाला मिळते, तशी स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंटची सुद्धा काय एक न्यूमरिकल व्हॅल्यू तुम्हाला मिळते. पण ती काढत असताना 2 केसेस अराईज होतात. कुठल्या, तर ज्या वेळा तुम्ही रँकिंग देत असता त्यावेळा पहिली केस म्हणजे तिथं कुठल्याही ठिकाणी टाय ऑकर होणार नाही. म्हणजे टाय सिच्युएशन नसताना आपण स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट कसा काढू शकतो. आणि दुसरी केस म्हणजे एखाद्या ठिकाणी टाय जर ऑकर झाली तर त्या सिच्युएशनमध्ये स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट आपण कसा काढू शकतो. ह्या 2 केसेस तिथं अराईज होतात. त्यामधले आपण काय करू, पहिल्यांदा नो टाईज इन रँकिंग. म्हणजे रँकिंग देत असताना किंवा रँकिंग करत असताना कुठंही टाय सिच्युएशन ऑकर झालेली नाही, त्या वेळेस स्पियरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काय असतो, तो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघणार आहोत. आता लेट x1 x2 so on xn and y1 y2 so on yn be the ranks with respect to characters x and y. म्हणजे आपल्याकडे x आणि y असे 2 कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स थोडक्यात आपण गृहीत धरू. आणि त्या क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्सना दिलेल्या रँक्स म्हणजे x1 x2 so on xn and y1 y2 so on yn अशा अकॉर्डिंग टू x आणि y रिस्पेक्टिव्हली आहेत. किंवाच त्यालाच आपण असं म्हणू शकतो, एक सिंगल कॅरेक्टर रँक्ड बाय 2 जजेस. 2 वेगवेगळ्या जजेस कडून एक सिंगल कॅरेक्टर नुसार तुमचे इंडिव्हिज्युअल्सना रँक दिल्या गेलेल्या त्या रँक आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं तुमच्या x व्हॅल्यूज आणि y व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 1 to n यामधल्याच कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकतात. कारण समजा n जर आपल्याकडं ऑब्झर्वेशन्स असतील टोटल किंवा n इंडिव्हिज्युअल्स असतील तर त्यांना रँक्स पण 1 पासून n पर्यंतच मिळणार. समजा वर्गात 100 मुलं असली तर त्याचे नंबर आपल्याला काढायचे झाले तर
पहिल्या नंबरपासून शेवटचा नंबर म्हणजे 100 असे नंबर आपल्याला येणार. त्यामुळे n जर इंडिव्हिज्युअल्स असतील तर n इंडिव्हिज्युअल्सला जर रँक द्यायची झाली आपल्याला कॅरेक्टर्सनुसार, तर त्या ज्या रँक्सच्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्हाला काय मिळतील, दॅट विल बी द परम्युटेशन ऑफ इंटिजर्स फ्रॉम 1 to n. आता आपण त्यासाठी काय करणार आहोत, त्या रँकसाठी स्पिअरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट काढणार आहोत. आता स्पिअरमनचा रँक कोरिलेशन कोइफिशियंट जो असतो ना, तो म्हणजे आपण ज्या रँक दिलेल्या आहेत त्या रँकचा जर आपण कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढला तर दॅट इज द स्पिअरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट, अँड दॅट इज डिनोटेड बाय कॅपिटल आर and is given by, कसा दिला असतो बघा, कॅपिटल आर एक्स वाय is equal to small r between rx and ry. rx where rx is rank of x किंवा ranks according to character x असं आपण त्याला म्हणू शकतो, आणि rank according to character y. अशा जे रँकिंग केलेल्या रँक्स आहेत आपल्या, त्या रँक्स मधला जर कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट काढला तर दॅट इज नथिंग बट स्पिअरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट. त्यामुळे अकॉर्डिंग टू आवर डेफिनेशन आपण काय लिहू शकतो, कोव्हेरियन्स बिटवीन रँक ऑफ एक्स अँड रँक ऑफ वाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ रँक ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ रँक ऑफ वाय. हा इथं साधा कन्सेप्टच तिथं वापरलेला आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे आपला आरचा, तो आरचा फॉर्म्युला आपला काय, तर 1 - 6 इंटू समेशन डी स्क्वेअर डिवायडेड बाय n इंटू n स्क्वेअर मायनस 1 अशा पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे. मग इथं डी आय काय आहे, तर डी आय इज इक्वल टू आर ऑफ एक्स आय मायनस आर ऑफ वाय आय. म्हणजे एक्सच्या रँक आणि वायच्या रँकमधला जर आपण डिफरन्स घेतला तर त्याला आपण इथं काय म्हणतोय, डी आय म्हणतोय. म्हणजे पहिलं जे तुमचं इंडिव्हिज्युअल असेल त्या इंडिव्हिज्युअलला अकॉर्डिंग टू कॅरेक्टर एक्स काहीतरी रँक येईल आणि अकॉर्डिंग टू वाय कॅरेक्टर काहीतरी रँक येईल. अशा 2 रँक येतील पहिल्या इंडिव्हिज्युअलला. तर त्या दोन्हीतला डिफरन्स म्हणजे तुमचा डी आय. असे प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी आपल्याला डिफरन्स मिळेल आणि त्या डिफरन्सचा स्क्वेअर आणि त्याची सम, दॅट इज समेशन डी आय स्क्वेअर. डी आय म्हणजे डिफरन्स बिटवीन रँक्स. तर मग आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो ते आपल्याला बघायचं आहे, कसा येतो, कसा फॉर्म्युला तो जनरेट होतो ते आपल्याला बघायचं आहे. इथं कन्सेप्ट आपण काय करणार आहोत, कार्ल पियर्सन कोरिलेशन कोइफिशियंटचाच वापरणार आहोत. स्टेप 2 मध्ये जो आपण लिहिलेला आहे फॉर्म्युला त्यानुसारच त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण तो फॉर्म्युला जनरेट करणार आहोत. आता हे प्रूफ बघत असताना काय, तर रँक ऑफ एक्स अँड रँक ऑफ वाय दॅट इज आर ऑफ एक्स अँड आर ऑफ वाय टेक्स व्हॅल्यूज फ्रॉम 1 to n. शेवटी रँक्स 1 to n पर्यंतच्याच व्हॅल्यू घेणार. आता या रँक्सना आपण काय करतोय, स्मॉल x1 x2 सो ऑन xn असं डिनोट करतोय. सो x1 इज अ रँक ऑफ फर्स्ट इंडिव्हिज्युअल अकॉर्डिंग टू कॅरेक्टर x. x2 इज अ रँक ऑफ सेकंड इंडिव्हिज्युअल अकॉर्डिंग टू कॅरेक्टर x. अशा पद्धतीनं वायच्या संदर्भात सुद्धा y1 इज अ रँक ऑफ फर्स्ट इंडिव्हिज्युअल अकॉर्डिंग टू कॅरेक्टर y आणि y2 इज रँक ऑफ सेकंड इंडिव्हिज्युअल अकॉर्डिंग टू कॅरेक्टर y. अशा पद्धतीनं आपण त्या x1 x2 सो ऑन xn ज्या आहेत आणि y1 y2 सो ऑन yn त्या दॅट आर द रँक्स अकॉर्डिंग टू कॅरेक्टर x अँड y. त्यामुळे जर आपल्या रँक्स 1 to n या मधल्याच कुठल्या तरी व्हॅल्यू घेत असतील तर समेशन ऑफ एक्स आय इज इक्वल टू समेशन ऑफ वाय आय असणार आहेत, कारण त्यामधल्याच कुठल्या तरी रँक आहेत. नंबर काय बदलणार नाहीत, शेवटी बेरीज घेतली तर तेवढीच येणार. and that is equal to 1 plus 2 plus dot 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 plus n. This is nothing but the sum of first n natural numbers, and from the formula of sequence, that is sum of first n natural numbers is nothing but n into n plus 1 upon 2. मग आपल्याला जर एक्स बार किंवा वाय बार काढायचा झाला तर ते दोन्ही सेम येतील, कारण समेशन ऑफ एक्स आय आणि समेशन ऑफ वाय आय सेम आहेत आणि शेवटी पेअर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर ऑल्सो सेम. सो एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स आय अपॉन एन, वाय बार इज इक्वल टू समेशन वाय आय अपॉन एन. बट हियर एन इज सेम
आणि समेशन एक्स आय इज इक्वल टू समेशन वाय आहे. सो समेशन एक्स आयची व्हॅल्यू आपण जर पुट केली तर एन इंटू एन प्लस 1/2 असेल आणि डिवायडेड बाय त्याला परत एन. त्यामुळे तो न्यूमरेटरचा एन आणि डिनॉमिनेटरचा एन काय होईल, कॅन्सल होईल. त्यामुळे फक्त शिल्लक काय राहील आपल्याला एन प्लस 1/2. एन प्लस 1/2 हा तुम्हाला काय मिळेल, फक्त एक्स बार आणि वाय बार तुम्हाला मिळेल. तसंच समेशन एक्स आय स्क्वेअर आणि समेशन वाय आय स्क्वेअर काय मिळेल, दॅट आर इक्वल and is equal to 1 square plus 2 square plus dot 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 plus n square. आता this is nothing but the sum of squares of first n natural numbers. Again from the formula it is equal to n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग व्हेरियन्स ऑफ रँक ऑफ एक्स आपल्याला काढायचा झाला तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय, सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1/n समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये आपण काय केलं, समेशन एक्स आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली, n इंटू एन प्लस 1 इंटू 2n प्लस 1/6 ही व्हॅल्यू पुट केली आपण तिथे एक्स आय समेशन एक्स आय स्क्वेअरची. मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळाली बघा, 1/n n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइड बाय 6 मायनस n प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स बारची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली आहे त्यामुळे एक्स बारचा स्क्वेअर तिथे झाला. आता ह्या जे सबस्ट्रॅक्शन आहे त्यामधून आपण काय केलं, त्यामध्ये काय झालं, पहिल्या टर्ममध्ये जे आहे ते 1/n जे आहे आणि वरती न्यूमरेटरचं n ते काय होईल, कॅन्सल होईल एकमेकांना. आणि पहिली टर्म आणि दुसरी टर्म यामधून आपण कॉमन काय काढलं तर न्यूमरेटरमधून n प्लस 1 कॉमन काढला, कारण तो दोन्हीकडे पण आहे. आणि परत डिनॉमिनेटरमधून काय केला, 2 कॉमन काढला. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये आतमध्ये काय राहील आपल्याला 2n प्लस 1/3 मायनस n प्लस 1/2, कारण n प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्यामुळे त्यातला एक n प्लस 1 आपण बाहेर काढला तर आतमध्ये एक n प्लस 1 शिल्लक राहील. आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया. हे जर आता आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहोत सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी, बिकॉज डिनॉमिनेटर आर डिफरंट. सो आफ्टर टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट 4n प्लस 2 मायनस 3n मायनस 3/6. हे जर आपण सॉल्व केलं तर 4n मायनस 3n म्हणजे एक n शिल्लक राहील आणि 2 मायनस 3 म्हणजे मायनस 1 शिल्लक राहील. सो न्यूमरेटर विल बी n मायनस 1 डिवाइड बाय 6. आता अगोदरचा आपला n प्लस 1 डिवाइड बाय 2 तसाच आहे, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. सो न्यूमरेटरला n प्लस 1 इंटू n मायनस 1, दिस इज द एक्सपान्शन ऑफ n स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, दॅट इज n स्क्वेअर मायनस 1. आणि डिनॉमिनेटरला 2 इंटू 6 दॅट इज 12. सो सिग्मा स्क्वेअर एक्स आपल्याला काय मिळेल, n स्क्वेअर मायनस 1 डिवाइडेड बाय 12. अशा पद्धतीने ते आपल्याला काय मिळेल, व्हेरियन्स मिळेल एक्सचा. एक्सचा म्हणजे रँक ऑफ एक्सचा व्हेरियन्स. आता शेवटी रँक ऑफ एक्स अँड रँक ऑफ वाय सिमिलर आहेत त्यामुळं आपल्याला काय मिळेल, सिग्मा स्क्वेअर वाय सुद्धा काय मिळेल, दॅट इज व्हेरियन्स ऑफ रँक्स ऑफ वाय हा सेमच मिळेल. जसा मीन तुम्हाला मिळाला होता तसाच तुम्हाला सेम सिग्मा स्क्वेअर वाय मिळेल, दॅट इज इक्वल टू n स्क्वेअर मायनस 1/12. आता आपल्याला काय करावं लागेल, व्हेरियन्सच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या, कोव्हेरियन्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल, कारण ती आपल्याला पुट करायची आहे. कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंटचा जो फॉर्म्युला आपण वापरला आहे, रँक्समधले तुमचा कोव्हेरियन्स, रँकमधला कोव्हेरियन्स, दोन्ही रँकमधला कोव्हेरियन्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ वाय. त्यामुळे तो कोव्हेरियन्स काढत असताना आपण काय कन्सिडर करूया, डिफरन्स बिटवीन रँक्स पहिल्यांदा कन्सिडर केले आपण, दॅट इज di इज इक्वल टू समेशन di इज इक्वल टू xi मायनस yi, वेअर i रनिंग फ्रॉम 1 to n. आता त्याच्यावरती आपण समेशन अप्लाय केलं तर समेशन di इज इक्वल टू समेशन ब्रॅकेटमध्ये xi मायनस yi होईल. तेच समेशन आपण दोन्हीकडं शिफ्ट केलं आतमध्ये ब्रॅकेटच्या, तर समेशन xi मायनस समेशन yi इज इक्वल टू 0च मिळणार आहे आपल्याला. का मिळणार आहे, समेशन xi आणि समेशन yi दोन्ही इक्वल आहेत आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्या दोघातला डिफरन्स 0च असणार आहे. नाव वी कन्सिडर इट्स स्क्वेअर. सो समेशन di स्क्वेअर इज नथिंग बट
समेशन एक्स आय मायनस वाय आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं परत आपले एक्स बार आणि वाय बार सेम आहेत, त्यामुळं आपण काय करूयात, ॲडजस्टमेंट करायची. एक्स आयमधून एक्स बार मायनस करायचा आणि वाय आयमध्ये वाय बार ॲड करायचा. एक्स बार मायनस करणं आणि वाय बार ॲड करणं इज सिमिलर बिकॉज एक्स बार अँड वाय बार आर सेम. आता तो जो मायनस केलेला एक्स बार आहे आणि ॲड केलेला वाय बार आहे, ती ॲडजस्टमेंट फक्त आपण ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने लिहिली. सेकंड स्टेपला समेशन इन ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट देर इज अ स्मॉल ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट कंप्लीट मायनस इन स्मॉल ब्रॅकेट वाय आय मायनस वाय बार स्मॉल ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण ती ॲडजस्टमेंट करून लिहिली. कारण ब्रॅकेटच्या बाहेर जर तो वाय बार आला तर परत तो प्लस वाय बार होणार आहे, त्यामुळं आपलं जे ओरिजिनल आपण व्हॅल्यू जी घेतलेली त्या पद्धतीनेच ती राहील. आता काय इथं एक्स आय मायनस एक्स बारला जर आपण ए समजला आणि वाय आय मायनस वाय बारला जर बी समजला तर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यासारखं आहे ना तिथं. त्यामुळे आपण काय करूया, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जे एक्सपान्शन आहे त्या पद्धतीनं आपण ते लिहूया. त्यामुळे आपल्याला काय मिळेल बघा तिथं समेशन, आणि ते समेशन परत आपण सगळ्या टर्मवरती अप्लाय केलं. समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे थोडक्यात ए स्क्वेअर लिहिल्यासारखा प्लस समेशन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज बी स्क्वेअर लिहिल्यासारखा आणि मायनस 2ab आहे पुढं. मग ते आपण कसं लिहिणार, -2 समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. अशा पद्धतीनं आपण ते लिहिलं. आता काय केलं मी नेक्स्ट स्टेपला, तर एल एच एस आणि आर एच एसला 1/n मल्टिप्लाय केलं. आता एल एच एसला 1/n मल्टिप्लाय झालं तर आर एच एसच्या प्रत्येक टर्मला 1/n मल्टिप्लाय होणार. सो 1/n समेशन डी आय स्क्वेअर इज इक्वल टू 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/n समेशन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. आता तुम्ही बघितलं तर एल एच एसची टर्म तशीच लिहिली. आर एच एस मधली जी पहिली टर्म आहे ती म्हणजे तुम्हाला कोणाचा फॉर्म्युला दिसतोय, तर सिग्मा स्क्वेअर एक्सचा, एक्सच्या व्हेरियन्सचा फॉर्म्युला येतो सिग्मा स्क्वेअर एक्स. दुसरी टर्म जी आहे ती म्हणजे वायचा व्हेरियन्स आहे तो सिग्मा स्क्वेअर वाय. फॉर्म्युला आहे तो वायचा, सिग्मा वायच्या व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे तो मायनस 2 टाइम्स पुढं जो फॉर्म्युला दिसतोय तिसऱ्या टर्ममध्ये तो फॉर्म्युला कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वायचा आहे. सो कोव्हेरियन्स बिटवीन एक्स कॉमा वाय. ह्या सगळ्या आपण व्हॅल्यूज लिहिल्या. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की सिग्मा स्क्वेअर एक्स आणि सिग्मा स्क्वेअर वाय काय आहेत, इक्वल आहेत. त्यामुळं त्या दोघांबद्दल मी काय करतोय, सिग्मा वाय स्क्वेअरबद्दल सिग्मा एक्स स्क्वेअरच आपण लिहिला तर काय होईल तिथं सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर एक्स हे काय होतील 2 सिग्मा स्क्वेअर एक्स. आणि कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय आपण कसा लिहू शकतो, कोरिलेशन कोइफिशियंटच्या टर्ममध्ये, तर 2 तसाच आर सिग्मा एक्स सिग्मा वाय अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता इथं परत सिग्मा एक्स सिग्मा वाय सेम आहेत, त्यामुळं सिग्मा वाय बद्दल मी सिग्मा एक्सच लिहिलं, त्यामुळे आपल्याला सिग्मा स्क्वेअर एक्स मिळेल. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, थर्ड तिथं नेक्स्ट स्टेप 2 सिग्मा स्क्वेअर एक्स मायनस 2 आर इंटू सिग्मा स्क्वेअर एक्स. आता या दोन्हीकडून काय केलं मी, 2 सिग्मा स्क्वेअर एक्स कॉमन काढलं, मग आतमध्ये काय राहील 1 मायनस कॅपिटल आर. आता तो काय केला मी 1 मायनस कॅपिटल आर एका बाजूला तसाच ठेवला आणि जो 2 सिग्मा स्क्वेअर एक्स आहे तो दुसऱ्या बाजूला काय होईल डिनॉमिनेटर बनेल. सो आपल्याला 1 मायनस आर इज इक्वल टू समेशन डी आय स्क्वेअर अपॉन 2n सिग्मा स्क्वेअर एक्स असा मिळेल. परत काय केलं मी आर एका बाजूला घेतला आणि तो समेशन डी आय स्क्वेअर अपॉन 2n सिग्मा स्क्वेअर एक्स आहे ते एका बाजूला आणलं. त्यामुळे मला काय नेक्स्ट टर्म मिळेल, आर इज इक्वल टू 1 मायनस समेशन डी आय स्क्वेअर अपॉन 2n सिग्मा स्क्वेअर एक्स अशी टर्म मिळेल. आता सिग्मा स्क्वेअर एक्स जो आहे तो आपल्याला n स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 आहे. तो जर पुट केला डिनॉमिनेटरमध्ये तर डिनॉमिनेटरमध्ये काय येणार बघा, सिग्मा स्क्वेअर एक्सच्या जागी n स्क्वेअर मायनस 1 अपॉन 12 येणार. आता डिनॉमिनेटरमध्येच तिथं 2n आहे किंवा 2 आहे आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये 12 आहे, तर
डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये काय होईल मग 6 राहील आणि इकडचा 2 कॅन्सल होईल आणि तो 6 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय येईल न्यूमरेटरला येईल 6. त्यामुळं आपल्याला जो फायनल फॉर्म जो मिळाला आहे आपल्याला किंवा फॉर्म्युला मिळाला आहे तो R इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू समेशन DI स्क्वेअर अपॉन n इंटू n स्क्वेअर मायनस 1 अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळाला आहे तो फॉर्म्युला मिळाला आहे. कुणाचा तर स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोइफिशियंट इन केस ऑफ नो टाइज इन रँकिंग. या केससाठी आपल्याला काय मिळाला आहे हा फॉर्म्युला मिळाला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.